रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पालकांनी दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच मुलांवर आदर्शवत संस्कार घडवावेत, सपोनीस संदीप पवमन यांचे आवाहन। नागोठण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पवमन यांना निरोप, तर पोलीस निरीक्षक हरेश कळसेकर यांचा स्वागत समारंभ उत्साहात। पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी उपस्थिती। सरकारी अधिकारी कर्मचारी म्हटले की बदली आणि निवृत्ती हा पाठशिवणीचा खेळ सुरूच असतो। नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री संदीप पवमन यांची स्थानिक गुन्हे शाखा अलिबाग रायगड या ठिकाणी बदली झाली आहे, तर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून नव्याने सपोनीस श्री हरेश कळसेकर यांची नियुक्ती झाली असून त्यांनी नव्याने पदभार स्वीकारला आहे। त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पवमन यांना निरोप, तर पोलीस निरीक्षक हरेश कळसेकर यांचा स्वागत समारंभ उत्साहात आणि मोठ्या उपस्थितीत पार पडला। पालकांनी दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच मुलांवर आदर्शवत संस्कार घडवावेत, असे आवाहन सपोनीस संदीप पवमन यांनी केले। संदीप पवमन यांनी मिळालेल्या सेवेच्या कालावधीत नागोठणे पंचक्रोशीत कायम शांतता, सामाजिक जातीय सलोखा, सुरक्षा व्यवस्था चोख आणि कर्तव्यदक्षपणे राखली। गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसविण्याचे तर गुन्ह्याची उकल जलदतेने करण्याचे काम केले। नागोठणे पोलीस स्थानकाची सुसज्ज, प्रशस्त आणि देखणी इमारत उभारण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे। त्यांच्या प्रेमळ, मनमिळावू स्वभावाने नागरिक आणि कर्मचारी यांच्यात ते लोकप्रिय झाले। त्यामुळे संदीप पवमन हे कायम सर्वांच्या स्मरणात राहतील, अशी भावना यावेळी व्यक्त केली। यावेळी पोलीस ठाणे हद्दीतील शांतता कमिटी, महिला दक्षता कमिटी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, पोलीस पाटील, लोकप्रतिनिधी, पत्रकार बांधव उपस्थित होते। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। अनपेक्षित घटना घडली तर कधीही पोलिसांना नोकरीवरती जावं लागतं। बंदोबस्त, सण, उत्सव आणि मागच्या काही कालावधीपासून अनेक ज्या घडामोडी सगळ्या सुरू आहेत, त्यामुळं पोलिसांना कायम दक्ष राहावं लागतं। कधी सुट्टी, म्हणजे मी मागच्या 8 महिन्यात 1 ते 2 वेळा फक्त बहिणीचं लग्न होतं म्हणून सुट्टीला गेलो होतो 1-2 दिवस। 8 महिन्यात कुठली साप्ताहिक सुट्टी नाही किंवा काय नाही। म्हणजे असं सर्व जीवन जगावं लागतं। बऱ्याच लोकांना माहिती नसतं पोलिसांचं जीवन। त्याचबरोबर आपली कामं, आपली ड्युटी हे तर करावीच लागते, कारण वरिष्ठांच्याही अपेक्षा असतात की इथं काम करत असताना खालचे अधिकारी कशा काम करत आहेत, त्यांचं सर्व बारीक ऑब्झर्वेशन असतं। त्यामध्ये क्राईमचं डिटेक्शन असेल, त्याचबरोबर सर्व अधिकारी अंमलदार यांना घेऊन कशा पद्धतीनं पोलीस स्टेशनचं काम सुरू आहे। दर महिन्यासाठी त्यामध्ये आमची क्राईम मीटिंग, गुन्हे आढावा बैठक होत असते आणि त्याच्यामध्ये सर्व केलेल्या कामाचा उहापोह होत असतो। मग त्याच्यामध्ये हे सर्व परफॉर्मन्स टिकवणं आणि त्याचबरोबर दक्ष मीडिया आहे, म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये आपण आपलं कर्तव्य करत असताना अगदी म्हणजे मला म्हणजे तुम्हाला सांगतो की आपण आपल्या देशाचं म्हणजे क्रिकेटप्रेमी देश आहे। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये सर्वात चांगला कर्णधार जर कोण होऊन गेला तर तो महेंद्रसिंग धोनी, कारण मलाही तो आवडतो। महेंद्रसिंग धोनी सर्वच क्रिकेटप्रेमींना आवडतो, कारण त्याच्या कालावधीमध्ये आपण 2 विश्वचषक जिंकले। की त्याचं एक म्हणजे इथं इंचार्ज म्हणून काम करत असताना तुमच्याकडे नेतृत्व कौशल्य पाहिजे। म्हणजे सर्वात चांगला गुण जो होता धोनीचा, तर तो नेतृत्व त्याचं। तो योग्य वेळी योग्य फलंदाजांना बॅटिंग करायला सांगत होता, योग्य वेळी योग्य गोलंदाजांना बॉलिंगमध्ये चेंज करायचा। त्याच्यामुळं तो जो निर्णय घ्यायचा, त्याच्यामुळं त्या खेळाडूंवरती, म्हणजे माझी जी टीम आहे नागोठणे पोलीस स्टेशनमध्ये 40 अंमलदार आहेत आणि सर्व म्हणजे अगदी विनोद पाटील किंवा मी, संतोष म्हात्रे, आमचे लांगी हवालदार, महिला सर्व आहेत, सर्व अधिकारी, आता चव्हाण साहेब, म्हणजे सर्वच टीम इतकी, सर्वांनी तुम्ही सांगितलं इतकी चांगली टीम आहे। कदम बाप्पू आहेत, म्हणजे ते तिकडं वेलशे तोपीमध्ये त्या कधीच मला जावं लागलं नाही। म्हणजे अगदी तिथं ती गावांमध्ये काही विषय कुठले असतील तंटे हे तर ते अतिशय व्यवस्थित त्यांनी हँडल केले। म्हणजे तर महेंद्रसिंग धोनीचं जे गुण होतं, तर त्याच्यामुळं ते खेळाडू प्रेरित व्हायचे, त्यामध्ये ते चांगला परफॉर्मन्स द्यायचे आणि आपण आपली टीम म्हणजे जवळपास मागच्या बऱ्याच कालावधीमध्ये अतिशय चांगली जगामध्ये होती।
तर त्यामध्ये ते नेतृत्व कौशल्य आपलं टीम लीडर म्हणून चांगलं काम केलं पाहिजे हे मला नेहमी वाटायचं. त्याच्यासाठी मी सतत म्हणजे आमच्या अंमलदारांना सांगायचो की यामध्ये असं काम करा, हे तसं करा. म्हणजे याच्यामध्ये काम केलं की अगदी म्हणजे मी तुम्हाला इथले प्रसंग सांगतो काही एक दोन, की अगदी म्हणजे तुम्हाला सांगतो इतके छान इथं कॅमेरे नारनवर साहेबांनी चालू केले होते, पण ते मध्यच्या काळात बंद पडले होते. तर ते आता ते कॅमेरे 20 कॅमेरे आपण नागोठणे पोलीस स्टेशनमध्ये लावलेले आहेत आणि ते इतके सुसज्ज आणि छान आहेत की त्याच्यामुळे ते एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक म्हणजे आता इथं ते सरपंच आहेत वरवटण्याचे, तर आपल्या इकडं शिवगावामध्ये सकाळी 9:30 वाजता चेन स्नॅचिंग झालं होतं. तर चेन स्नॅचिंग झाल्यावरती 2 बाईक स्वार ते वडखळला, आणि म्हणजे ते मुंबईचेच होते पण राहणारे वडखळचे होते. तर ते मुंबईवरून येऊन वडखळवरनं त्यांनी चेन स्नॅचिंग केला होता आणि ते बाईकवरनं पळून जात होते. 9:30 वाजताच्या सुमारास सकाळी त्यांनी हे केलं. 9:45ला मला फोन आला. तर त्यांचं वर्णन त्या महिलेने सांगितलं आणि ती मिलिटरी आर्मीमध्ये काम करणारा तिचा मिस्टर होता. तर तिने व्यवस्थित सांगितलं. आम्ही 9:45-10ला मी इथं कॅमेऱ्यात चेक केलं आणि त्या कॅमेऱ्यामध्ये एवढंच व्यवस्थित फुटेज आम्हाला मिळालं. ते आम्ही वडखळ पूर्ण जिल्ह्यात सगळीकडे नाकाबंदी लावून पाठवलं. तर पुढच्या 11:45 पर्यंत आपल्याला ते आरोपी वडखळमध्ये मिळाले. त्या आरोपी संपूर्ण मुद्देमाल मिळाला. म्हणजे इतकी मोठी घटना आपण 1-2 तासात फक्त सतर्क असल्यामुळं आणि ती चेन स्नॅचिंगचे ते गुन्हा आपल्याला डिटेक्ट करता आला. म्हणजे फक्त सतर्क राहणं, पॉझिटिव्ह राहणं, त्याच्यामुळं ही कामं होत गेली. बाकी पण इतर रायगड जिल्ह्यामध्ये मला तसे 4 वर्ष नोकरी झाली माझी, 4.5 वर्ष जवळपास. म्हणजे मी एक 7 सप्टेंबर गणपतीमध्ये 2019 साली रायगड जिल्ह्यामध्ये प्रमोशनवरती आलो. माझी पोलीस दलामध्ये जवळपास 12 वर्ष सेवा झाली आहे. 2012मध्ये मी जॉईन केलं आहे. पण गडचिरोलीमध्ये साहेब पण होते, काळसेकर साहेब तिकडं ज्यावेळी ते होते, सिनियर आहेत साहेब माझे खूप. तर साहेब गडचिरोलीमध्ये होते त्यावेळी आम्ही पण तिकडं गडचिरोलीमध्ये नोकरी केली, गोंदिया जिल्ह्यामध्ये नक्षलवादी एरियात. तिकडनं मग पालघर जिल्ह्यात आलो, बोईसर पोलीस स्टेशन. त्या ठिकाणी एक हेगाजे साहेब नावाचे तुम्ही अधिकारी नाव ऐकलं असेल, एक चांगले अधिकारी मला मिळाले. मी त्या ठिकाणी सर्वप्रथम गडचिरोली गोंदिया तिकडं मिलिटरी सारखी नोकरी असते, कागदाचं कायद्याचं काय त्याचं नॉलेज नसतं जास्त, नक्षलवादी एरिया आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं मग सुरुवात बोईसरला आलो. असंच जून 2016 ते 19 त्या कालावधीमध्ये काम शिकता आलं आणि ते हेगाजे नावाचे एक खूप चांगले अधिकारी मला मिळाले आणि बिराजदार 2 अधिकारी तिथं PI म्हणून मिळाले. तर हेगाजे साहेबांनी असं हे जे नागोठणे पोलीस स्टेशन मी बनवले, म्हणजे पोलीस स्टेशन बनवण्याची प्रेरणा मला कुठनं मिळाली ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कारण तिथं MIDC एरिया होता, कारण त्यामध्ये तिथं इतकं सुंदर पोलीस स्टेशन त्यांनी बनवलं. त्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये मी तिथं PSI म्हणून होतो आणि त्यांनी सांगितलं की बाबा आपण जिथं पण जाऊ तिथं आपण आपलं तर कर्तव्य करायचंच, पण त्याही पेक्षा जर जनतेला आपल्याबद्दल प्रेम किंवा पोलिसांबद्दल तसं पाहिलं तर आता मी थोडं हे बोलतो, पण पोलिसाची प्रतिमा जनतेमध्ये नकारात्मक आहे हे तुम्ही सर्वजण मान्य करता. कारण तसं पोलिसांबाबत सकारात्मक बोलणारे लोक खूप कमी आहेत. पोलिसांची इमेज तशी निगेटिव्हच आहे, परंतु असते. परंतु ती कधी आपण सकारात्मक बदलायची तर ती आपल्या कामामधून आपण लोकांमध्ये राहणं, लोकांना चांगली सेवा देणं, आमचं कामच ते की आम्ही तुम्हाला चांगल्यात चांगलं सेवा देणं. एखादा अन्याय झालेला, अत्याचार झालेला, ज्याची चोरी झाली, ज्याच्या घरी एखाद्या मुलीची छेड काढलेली आहे किंवा एखाद्याला मारहाण झाली, तर तो व्यक्ती न्यायासाठी पोलीस स्टेशनला येत असतो आणि त्याची सेवा करणं, त्याला न्याय देणं, ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्या गुन्हेगाराला पकडणं ही आमची सेवा आहे, ही आमची नोकरी आहे. तर ती चांगली केली तर पोलिसांच्या बाबतीमध्ये जनतेची निश्चित इमेज चांगली होते. तर ते हेगाजे साहेब बोईसरचे त्यांनी खूप छान पोलीस स्टेशन त्या ठिकाणी तिथं पण बनवलं होतं. तिथल्या स्थानिक CSR फंडमधनं MIDC तिथं मोठी आहे, तारापूर बोईसर. त्यानंतर त्यांनी ते खोपोली पोलीस स्टेशन साहेब जिथं आले तिथंही त्यांनी ते अतिशय सुंदर पोलीस स्टेशन बनवलेलं आहे. म्हणजे जिथं जिथं ते जायचे तिथं ते खूप चांगलं. आपल्या इकडं पण अँटी करप्शन विभागामध्ये रायगडलाही त्यांनी बराच नोकरी केलेला आहे. DYSP म्हणून ते 2-3 वर्षापूर्वी रिटायर झाले. म्हणजे ते पोलीस खात्यामध्ये कसे अधिकारी आणि इतके सुंदर अधिकारी, त्यांचा स्वभाव. त्यांचा निरोप समारंभ 1-2 वर्षापूर्वी बोईसरला झाला. त्यांच्या निरोप समारंभाला 2000 लोक जमा होते बोईसरला. तिथल्या लोकांनी इतका मोठा निरोप समारंभ म्हणजे सेवानिवृत्ती समारंभ केला होता. म्हणजे कुठल्याही अधिकाऱ्याचा मी पाहिला नाही असता काय. 2000 लोक
एखादे वरिष्ठ अधिकारी जरी रिटायर झाले तरी एवढं होत नसतं. म्हणजे इतकी लोक ती बोईसरची त्यांच्यावरती प्रेम करायची तारापूरची. त्यांनी इतकं चांगलं काम समाजासाठी सर्व घटकांसाठी यांच्यासाठी केलं. तर असे चांगले अधिकारी भेटले तर त्यातून प्रेरणा मिळते. आपण घडत असतो, आपण बघत असतो. आता आम्ही जसं काम करू तसंच आता हे नवीन चव्हाण साहेब आहेत ते पण त्यातूनच तयार होणार आहेत, तेच प्रेरणा घेणार आहेत. म्हणजे असं आपलं जे अनुकरण असतं ते नवीन येणारी पिढी करत असते. तसंच मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. आपण सर्व मंडळी त्याचे साक्षीदार आहात. नाजिम नालकंडे यांनी सांगितलं की मला बराच काळ झोपून दिलं नाही, ते अगदी खरं आहे. कारण मला माहिती होतं की माझा कमी कालावधी आहे आणि या कमी कालावधीमध्ये हे सर्व टास्क पूर्ण करायचं आहे. त्यामध्ये रिलायन्स कंपनी असेल, सुप्रीम कंपनी असेल, त्याचबरोबर जिंदाल असेल, LNT, बाकी इतरही सामाजिक अगदी प्रसादजी भोईर, किशोर शेठ जैन, बाकी बऱ्याच मंडळींनी आता इकडे पोलीस पाटील वगैरे आहेत, इतर मोदी